नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात कोयत्याच्या हल्ल्याचे प्रकार सुरू असतानाच कोल्हापुरातील वारे वसाहतमध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. किरकोळ वादातून तिघा तरुणांनी दुकानात शिरून कोयत्याने दहशत माजवत तोडफोड केली आहे. या हल्ल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला असून गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व दुचाकी सायलेन्सरवर शहर वाहतूक शाखेकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. आज शहरातील दसरा चौकात कोल्हापूर शहरात जप्त केलेल्या तब्बल 737 मॉडिफाय सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आलाय. कोल्हापूर शहरातील थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करूनही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे घरफाळा विभागाने 4 व्यावसायिक मिळकतधारकांची 12,97,731 रक्कम थकीत असून या मिळकतीवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. शाहू स्टेडियम हे खेळाडूंचं उगमस्थान आहे. कोल्हापूरकरांनी या जिल्ह्याला व राज्याला अनेक नामवंत खेळाडू दिलेत. त्यात शाहू स्टेडियमची दुरावस्था झाली. तिथे योग्य त्या सुविधा करा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख रविकिरण इंगोले यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम सुरू असून या कामाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय. दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा अशा सूचना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्यात. जिल्हाधिकारी येडगे यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयास भेट दिली व कोल्हापुरातील प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार चव्हाण यांना दिरंगाईच्या कामकाजाप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी चांगलेच धारेवर धरले. तुमच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. कारभारात सुधारणा करा अशा सक्त सूचना त्यांनी चव्हाण यांना दिल्यात. जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीसमोरील पेरूच्या बागेतील मोठं मंदिर एका रात्रीतच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 6 महिन्यामध्ये हे पुरातन मंदिर कोणी उद्ध्वस्त केलं याची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय. तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे समन्वयक सुशील भांदिगरे यांनी दिले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तातडीने वाढ व्हावी. वाढत्या महागाईच्या प्रमाणात महागाई भत्ता लागू करावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी. कायद्याप्रमाणे ग्रॅच्युटी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं करण्यात आलेल्या या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड अतुल दिघे यांनी केले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. तासगाव तालुका हातकणंगले येथील शिवप्रसाद उदय सुतार हा तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात 2य वर्षात शिकत आहे. आज आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते त्याला लॅपटॉप भेट देण्यात आलाय. वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहणाऱ्या औटी कुटुंबात दुर्दैवी घटना घडली आहे. सर्वेश या आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा आईने गळा वायरीने आवळून हत्या केल्याची घटना समोर आली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.